नमस्कार. मराठी मंडळीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी निकिता दनके. आज आपण आलेलो आहोत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या पावन नगरीत या मंदिर परिसराचा इतिहास जाणून घेण्यासाठी. चला तर मग. ग्रामदैवत असलेले श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील एक अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक धार्मिक स्थळ आहे. इतर राज्यातून आलेल्या भाविकांसाठी मंदिर आणि मंदिर परिसराची रचना आणि मंदिराचा इतिहास कळावा यासाठी मंदिराच्या वतीने ही LED स्क्रीन बसवण्यात आली आहे. हे मंदिर 12व्या शतकातील महान संत आणि शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यांना समर्पित आहे. या मंदिराची स्थापना 12व्या शतकात शिवयोगी सिद्धरामेश्वर यांनी केली. त्यांनी त्यांच्या गुरूंच्या आज्ञेनुसार सोलापूरमध्ये 68 शिवलिंगाची स्थापना केली, ज्याच्या केंद्रस्थानी हे मंदिर आहे. तर हे आहे 68 शिवलिंगापैकी असलेले पहिले अमृतलिंग, जे सिद्धरामेश्वर महाराजांनी मंदिर परिसरात स्थापन केलेले आहे. संकुलाच्या मध्यभागी श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांची संगमरवरी समाधी आहे. श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी 1167 मध्ये येथे जिवंत समाधी घेतली होती. श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या भक्तगणांसाठी मंदिर परिसरामध्ये अन्नछत्राची सोय करण्यात आली आहे. अन्नछत्राच्या परिसरामध्ये वीरेश्वर शिवशरण नालतवाड यांचे मंदिर आहे. पासून या मंदिराची देखरेख
श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचायत समिती करते। या मंदिर परिसरात विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर देखील आहे। बिल्लेश्वर हे जेव्हा नरक यातना भोगत होते तेव्हा त्यांना शिक्षा म्हणून उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकण्यात आले होते। उकळतं तेल जेव्हा वर येत होतं तेव्हा बिल्लेश्वरांच्या मुखातून सिद्धरामेश्वरांचं नाव येत होतं। असा कोण भक्त जो माझ्या नावाचा नामस्मरण करत आहे ते पाहण्यासाठी सिद्धेश्वर महाराजांनी आपला मानदंड उकळत्या तेलात बुडवला। त्याच मानदंडाला धरून बिल्लेश्वरांसोबत अनेक लोक नरक यातनेतून बाहेर आले। हेच आहे ते बिल्लेश्वर महाराजांचे मंदिर, ज्यांना श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांनी त्यांच्या समाधीच्या नैऋत्य दिशेला स्थान दिलं। तर हा होता श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिराचा थोडक्यात इतिहास। अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा मराठी मंडळी। Thank you.